सगळ्यांना गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नुमान. आणि आता रीनाला म्हणजे माझ्या बहिणीला सोडायला चाललोय. सगळ्या बॅगा वगैरे पॅक झाल्या. रीना आता येलो डटी फेलो झाले. मी तिला अंत्यविधी झाली होती, आता ती झाली. तर निघालोय सोडायला. ह्यावेळेस मी, आई, विरल, दर्श हे फक्त आमच्या ड्रायव्हर आहेत. आम्हाला एअरपोर्टला सोडून ते निघणार आहे. तर चला, संध्याकाळी निघालो 8ला तिला सोडायला. शांततेत माणसं येतात तेव्हा खूप आनंद असतो आणि माणसं जातात त्यावेळेस खूप दुःखीपणा वाटतो. आपल्यासोबत थोडे दिवस राहिलेले असतात. तर सगळीजण सायलेंट होती, आवाज कोणाचाच नव्हता. पण रीना आज एकटीच चालले, आली एकटी तशी परत एकटीच चालले. आईने विरल नंतर आहे, पाठवून जाणार आहेत. तर निघालो. तेव्हा तिला म्हटलं की तुला आलीच तेव्हा मी अरायवलला आलेली आणायला आणि आता डिपॅचरला चालली सोडते वेळी. तर सगळेजण आलेले, पप्पा नव्हते आलेले कारण त्यांची ड्युटी होती, तर ते नव्हते आलेले. बॅगा सगळ्या काढल्या, ट्रॉली पकडले. नाव उशीर होत आहे. चला सावकाश. हा थांब, त्याला बसव. पडणार नाही ना त्याला, बसव वरती. काय जाणार, काय प्रॉब्लेम नाही. प्लेन आला, प्लेन आला. बसायचा ना. खाली येतो का? चेक इन ओपन झाली. 30 आहे ना? हो हो 30 आहे. मेड इन UK 234. तू येताना 30 होती, तुझी 30 होती. एक रिटर्न जातं परत आहे ना. बघा ते तरी पण 234 बरोबर ना. हा बरोबर. चेक इन ओपन BD. तर माझ्या बहिणीचा वेट बहिणीचा नाही, बहिणीच्या बायकांचा वेट चेक करत होतो. त्यांनी कधी केलं होतं कारण ही लोक जिथे रेंट नाही राहतात ते खालीच कार्गो ऑफिस आहे. पण नंतर सामान कमी जास्त टाकण्यात आलेलं, त्याच्यामुळे वजन केलं. तर इथं
आपण पैसे द्यायचे, वजन करायचे, जास्त नसतात. तर त्याने पण बाहेर वजन करून घेतलं तर त्याचं वेट जास्त होत होतं. ते बोल मी म्हणत होते कशाला दुसरं देता, नाही कर, तिला खूप भीती वाटत होती. तर दुसरं काही नाही, 1 किलो असलं तर 5 रेल म्हणजे 1000 रुपये द्यायचे. तेवढ्याचा सामान पण नसतो, फुकटचे पैसे द्यायला होतात. तर त्यासाठी तर इथे रॅपिंग पण होते, म्हणजे आपल्या काही वस्तू असल्या घरी रॅपर नसला तर इथं रॅपिंग पण करायला असते. तर ठीक आहे, आम्ही म्हटलं चला नंतर बघते जाऊन. आता ही बॅग काय काळ्या होणार नाही. तिला आता काय नाही, ती आता लगेच हँड लगेजला जाईल. तीच फक्त एकदा चेकिंग होईल, नंतर काढायचं. वस्तू काढायला नाही भेटते ना. काय वाजलं तर तिला काय सांगते, ते फक्त चेक करते, दुसरं काय नाही. घे विरत काय ओमानमध्ये कशी सुविधा आहे की बोर्डिंगपर्यंत आपण असू शकतो सोबत, म्हणजे आपल्या फॅमिलीला ड्रॉप करू शकतो. तर ही एक चांगलीच गोष्ट आहे. झालं तिला आधी फोटो घे. नाही येत आहे, जाम हुदुदा केलं. तुझा फक्त स्पंज करायला लागेल. सावकाश घाई नको करू. टेक केअर. तर रेनाला सोडली. इथं तुम्ही खाली आले, थोडा टाइम बसलो. वॉशरूमला पण तिला आणली पण. त्याच्यानंतर तिला म्हटलं जा सावकाश, आता नको करू, तुझी बोर्डिंग झाली. तुला जरी लेट झाला तरी ते प्लेटवाले तुला बरोबर शोधून नेतील कुठं असलीस तिथून. तर निघालो. दशला पण कसं तरी वाटत होता. नंतर मग तसं साईड दे आलो ते साईड दे कारण आम्हाला पण निघायचं होतं. सचिन बाहेर होते गाडी घेऊन. थोडा टाइम बसलो कारण इतका नंतर गरम व्हायला लागलं की आतमध्ये होते एसी चालू नाही. इथं आम्ही आता बसून तिथे एसीच नाही. आता बाहेर पडतोय. आपण आलो तिकडनं जायचं तिकडे वरती. लाइटिंगचा पण एवढा गरमपणा जाणवत होता की विचारूच नका. इथं अशी जागा होती की जिथून प्लेन लँड झालेले किंवा उडायला जाणारे दिसत होते. आईला भरपूर मजा वाटत होती.
कारण मुंबईला अशी दिसतच नाही. ते कोपरा आहे साईडला, तिथे दिसतात सगळेजण. आई मला म्हणते तिकडे जाऊन उभे राहिले नाही, तिकडे गार्ड असतात, परत ओरडतील. भिंत उंच असते त्याच्यामुळे जास्त टाईम काही जाऊ नाही शकत नाही. मग इकडं आलो कशासाठी, या इथं गाड्या येतात, स्पंच करतात, म्हणजे आपली रिसिप्ट निघते. कॅमेरा फ्लॅश झाल्यावरती इथं जास्त टाईम थांबायचा नसतो, कमीत कमी 10 मिनटं थांबायचं असतो. 10 मिनटाच्या वरती नाही थांबलं तर मग पैसे खूप पे करावे लागतात. तर आम्ही बाहेरच आलो सचिनना बघण्यासाठी कुठे आहेत म्हणून. खाली बस सेवा पण उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला यायचं जायचं असेल तर कमी पैशांमध्ये घेऊन जातो. आणि तेच सुविधा चांगली आहे, म्हणजे आपण बोर्डिंगपर्यंत माणसाला त्या पण नेऊन सोडू शकतो, काही टेन्शन नाही. अंड्यावेळी पण बाहेर नाही उभा राहावं लागत, आतमध्ये जाऊन होतो. जाम आहे. उभा ना रे, उंच बघ किती गेलेला आहे तो. उतरणे बाबा आपल्याला. बोला तो नहीं ना मोबाइल पाहिजे पीछे का काय पाहिजे तुला? कॉफी पाहिजे होती. तर आताच आम्ही आलो सगळेजण, सगळ्यांनी चेंज केलं आणि बसलोय. अजून तोंडावरनं पाणी घ्यायचं आणि अक्षरशः भरपूर गरम होत आहे तिकडं. तर चला उद्या भेटू नवीन गोष्टी, नवीन सुरुवातीसोबत कुमारमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.